Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठा रेजिमेंट सेंटर बेळगाव येथे 31 आठवड्यांच्या कठोर आणि शिस्तबद्ध लष्करी प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी झाला. या निमित्ताने 6व्या अग्निवीर तुकडीचा भव्य शपथविधी समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी एकूण 484 अग्निवीरांनी राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली. समारंभाचे निरीक्षण मेजर जनरल हरिभास्करन पिल्ले, एडीजी रिक्रुटिंग यांनी केले. परेड दरम्यान अग्निवीरांनी प्रदर्शित केलेला उत्कृष्ट शिस्त, उत्तुंग जोश आणि निर्दोष ड्रिलचे त्यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र ग्रंथांच्या साक्षीने अग्निवीरांचा शपथविधी पार पडला. समारंभाला अग्निवीरांचे पालक, माजी सैनिक, मान्यवर, एनसीसी कॅडेट्स तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परेडचे नेतृत्व अग्निवीर पवन यल्लाकुरी यांनी केले. प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये अग्निवीर सूरज मोरे यांना सर्वोत्कृष्ट अग्निवीर म्हणून नाईक यशवंत घाटगे व्हीसी पदक देऊन गौरवण्यात आले. शपथविधीनंतर शरकत वॉर मेमोरियल येथे वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अग्निवीरांच्या पालकांना गौरव पदक प्रदान करून मराठा रेजिमेंटल सेंटरतर्फे मानाचा सन्मान करण्यात आला. येत्या 8 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्ण विधानसौधात सुरू होणाऱ्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी अचूक समन्वय साधत कार्य करावे. अधिवेशनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. आज बुधवारी सुवर्ण विधानसौधात पार पडलेल्या अधिवेशन पूर्व तयारी बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. अधिवेशनासाठी गठीत विविध समित्या आणि उपसमित्यांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडावी. वस्ती, भोजन, वाहतूक व्यवस्था काटेकोर असावी. कोणतीही त्रुटी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी योग्य सुविधा तयार ठेवण्याचे आणि अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सुविधा देण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच सुवर्ण विधानसौध परिसरात स्वतंत्र भोजन काउंटर, आवश्यक कर्मचारी वर्गासाठी सेवा सुविधा आणि वाहतूक व्यवस्था कार्यक्षम असावी, असेही त्यांनी सूचित केले. प्रत्येक विभागाने आपापल्या कामामध्ये तडजोड न करता जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी बैठकीच्या शेवटी केले. म्हैसूर शहरातील मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी भव्य कारवाई करत 2 किलो गांजा, 7,30,000ची रोकड आणि 10 तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिरदौस आणि रोशन या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून अंमली पदार्थांसह मोठ्या प्रमाणावर रोकड आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गांजा व शस्त्रांचा वापर नेमका कशासाठी करण्यात येत होता याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. बेळगाव शहर परिसरातील 2025-26 या वर्षासाठी आयोजित तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी आणि कालोत्सव स्पर्धांना आमदार आसिफ सेठ यांनी उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम कॅम्प बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये पार पडला. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती, साहित्य, संगीत, नृत्य आणि इतर सर्जनशील क्षेत्रातील स्पर्धांमध्ये आपली चमकदार कला सादर केली. आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आपली कौशल्ये अधिक विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी किती महत्वाचे आहेत यावर त्यांनी भर दिला आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षक व आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमात शिक्षण खात्याचे अधिकारी, शिक्षक, शाळा कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला होता.
बेळगाव तालुक्यातील अतिवाड उचगाव येथील विश्व भारत सेवा समिती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्या स्वच्छतागृह प्रकल्पाचे लोकार्पण आज बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी पार पडले. या प्रकल्पासाठी सुरुवातीला काही प्रायोजकांकडून मदत मिळण्याची अपेक्षा होती, मात्र अनपेक्षित कारणांमुळे त्यांनी माघार घेतल्यामुळे निधी उभारणीचे मोठे संकट निर्माण झाले होते. शाळेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी अमूल्य बूंद संस्थेच्या संस्थापिका आरती भंडारे यांनी स्वतःच्या वैयक्तिक बचतीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. तसेच काही दानशूर व्यक्तींनीही आर्थिक मदतीचा हात पुढे करून प्रकल्पाला गती दिली. लांबून येणाऱ्या विद्यार्थिनींना स्वच्छतागृहाच्या अभावामुळे भेडसावत असलेल्या अडचणी तसेच आरोग्य आणि शिक्षणात निर्माण होणारे अडथळे लक्षात घेऊन हा प्रकल्प अत्यावश्यक मानण्यात आला. नव्या स्वच्छतागृहाच्या उभारणीमुळे विद्यार्थिनींच्या मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्वच्छतागृहांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अधिकृतरित्या शाळा प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे. लोकार्पण कार्यक्रमाला अतिवाड बेकिनकेरे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मारुती बेळगावकर, अमूल्य बूंद संस्थेच्या संस्थापिका आरती भंडारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रसाद कांबळे यासह मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांची पुन्हा एकदा मार्केट पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माळ मारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना वादग्रस्त सेल्फी प्रकरणात अडकलेले कालीमिर्ची यांनी काही दिवसांपूर्वी सायबर पोलीस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता. मात्र आता पुन्हा त्यांची सायबर पोलीस स्थानकाच्या लगत असलेल्या बेळगाव शहरातील मार्केट पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान सध्या मार्केट पोलीस स्थानकात कार्यरत असलेले महांतेश द्यामन्नावर यांची बेंगळूर येथील लोकायुक्त विभागात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोमेंदू मुखर्जी यांच्या सहीने या बदलीचे आदेश जारी करण्यात आलेत. सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संपर्क अधिकाऱ्यांसह विविध समित्यांच्या अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक सुवर्ण विधानसौधमध्ये पार पडली. या बैठकीत अधिवेशन काळामध्ये येणाऱ्या गणमान्य व्यक्तींचे स्वागत, निवास, सुरक्षा, वाहतूक व सुविधा व्यवस्थापन या संदर्भातील तयारीचा आढावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला. तसेच अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवत काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, सुरक्षा आणि सेवांची आखणी करण्यात येत असून अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात असा संदेश यावेळी दिला गेला. जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे वक्तव्य करण्यात आले. अपंग बांधव हे दैवताची रूपं असून त्यांच्या गरजा आणि हक्कांसाठी मी एका आईच्या भूमिकेतून नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे असे भावनिक प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. सरकारकडून अपंग बांधवांसाठी विविध योजना आखण्यात आल्या असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये अपंग व्यक्ती कोणत्याही प्रकारे मागे राहू नयेत यासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे. कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अपंग व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी अधिकारी, पालक, शिक्षक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सराफा बाजारामध्ये चांदीचा भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडत आहे. चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज 3 डिसेंबर 2025 रोजी बुधवारी भारतीय बाजारात चांदीच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशामध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,930 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,20,019 रुपये आहे. 1 किलो चांदीचा दर 1,84,380 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,844 रुपये इतका आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
गेल्या 4 दिवसांपासून शहर परिसरातील विविध शिवारांमध्ये चोरी आणि आग लावण्याच्या घटना सलगपणे घडत असल्यानं शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येळ्ळूर शिवारामध्ये मोटार वायर चोरी, मुतगा शिवारामध्ये भाताच्या वळ्यांना आग, तर सामरा आष्टे बळ्ळारी नाला परिसरात मोटरिंगची चोरी अशा घटनांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आष्टा ब्रिजजवळ नाल्यालगत ठेवलेल्या 2 पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्या. या मोटारी माजी पंचायत सदस्य काशीनाथ धर्मोजी आणि शेतकरी महादेव हनुमंत कोकितकर यांच्या मालकीच्या होत्या. भरमा धर्मोजी मोटार सुरू करण्यासाठी गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. तसेच ग्रामपंचायत उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही पाहणी केली. काशीनाथ धर्मोजी आणि कोकितकर यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. या प्रकारांमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून ग्रामीण पोलिसांनी सतर्क राहून गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. शिवारात सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खानापूर तालुक्यातील वरकड गावामध्ये काल मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका गोठ्यामध्ये शिरून बिबट्याने एका गायीवर हल्ला करत तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक शेतकरी सिंधू रामू खरात यांनी आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये नेहमीप्रमाणे गाय बांधली होती. मात्र आज बुधवारी सकाळी गोठ्याकडे गेल्यावर त्यांनी गायीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. गायीच्या पोटावर स्पष्ट ओरखडे आणि फाडलेली जागा दिसून आली, ज्यावरून बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता निश्चित करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लोंढा वन विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि नंतर लोंढा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पंचनामा करण्यात आला. बिबट्याच्या या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागाकडून या घटनेचा अहवाल तयार केला जात असून शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. अनगोळ परिसरातील रहिवाशांनी शहरातील मालमत्ता हक्क आणि महसूल नोंदणी संदर्भात महत्त्वपूर्ण मागणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सादर केली आहे. SY क्रमांक 35, 35A, 36B, 38, 662, 661, 744, 750 या मालमत्तांच्या नावे शहर सर्वेक्षण उतार्यात नोंद करून अनगोळ क्षेत्रासाठी स्वतंत्र मालमत्ता महसूल पत्र उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली अनगोळ येथील नागरिकांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी गुंजटकर यांनी विषयाची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. निवेदनाचा स्वीकार करत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपसंचालक भूमी अभिलेख विभागाशी तात्काळ संपर्क साधून योग्य ती माहिती घेतली जाईल आणि मागणी संदर्भात लवकरच आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. या मागणीमुळे अनगोळ भागातील नागरिकांच्या दीर्घकालीन मालमत्ता नोंदणी समस्येच्या सोडवणुकीस गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बैलहोंगल तालुक्यातील होळीहोसर गावामध्ये सोमवारी शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागून 3 घरे पूर्णतः जळून खाक झाली. या दुर्घटनेत बाळेश हजेर, लक्ष्मण दवळे आणि किरण हजेर यांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. आगीमध्ये घरातील दैनंदिन वापराचे साहित्य, सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम भस्मसात झाली. आग भडकण्याचा वेग पाहता मोठ्या अनर्थाची शक्यता होती. मात्र अग्निशामक दलाने तत्परतेने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली असून गोकाक जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा वेग मिळालाय. या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या गोकाक बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील बहुतांश दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि व्यावसायिक आस्थापनांनी स्वयंस्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदवून आंदोलनास पाठिंबा दर्शवला. बंद दरम्यान शहरात वातावरण शांत होते.
मात्र आंदोलनकर्त्यांचा उत्साह आणि जनसमर्थन यामुळे मागणीला नवं बळ मिळाल्याचं दिसून आलं. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गोकाक जिल्हा करण्यात यावा अशी नागरिकांची ठाम मागणी असून पुढील काही दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायबाग तालुक्यातील मेकळी आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी बस वेळेवर न आल्याच्या तक्रारीमुळे आज बस स्थानकात आंदोलन करत बसेस अडवून जोरदार निदर्शने केली. दररोज सुमारे 10 किलोमीटर प्रवास करणाऱ्या जवळपास 400 विद्यार्थ्यांना केवळ 2 बसेसवर अवलंबून राहावं लागत असल्यानं मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सकाळी शाळेत पोहोचणं आणि संध्याकाळी घरी परत जाणं विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण झालं आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी कसेबसे बस स्थानकात पोहोचतात, मात्र बाहेरगावच्या बसेस वेळेवर सुटल्याने त्यांना बस मिळण्यात अडथळे येतात. अनेकदा विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबावं लागतं, ज्यामुळे घरी परतणं अधिकच कठीण होतं. विद्यार्थ्यांची स्पष्ट मागणी आहे की बस सेवेची संख्या वाढवावी आणि बस वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. समावेशन आणि करुणेच्या भावनेला अधोरेखित करणाऱ्या हृदयस्पर्शी उपक्रमांतर्गत पही वाइब्स फाउंडेशनने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने बेळगावच्या ऑटोनगर येथील अजय बहिर मुलांच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक निवासी विद्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला. थंडीच्या तीव्रतेचा विचार करून फाउंडेशनतर्फे सर्व 60 निवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेट्सचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे हिवाळ्यात त्यांना मायेची ऊब मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजातील एकात्मतेसाठी फाउंडेशनची वचनबद्धता अधिक दृढ झाली. कार्यक्रमात आयोजकांनी या उपक्रमात योगदान दिलेल्या प्रत्येक सदस्याचे मनपूर्वक आभार मानले. विशेषतः उपस्थित मान्यवर संस्थापक व संचालिका रक्षा यू, ॲडव्होकेट भूविका होसेट्टी, H.O. कुमारस्वामी, विजय कणेरी, शिवानंद हिरेमठ आणि किरण नरगुंदकर यांचे अमूल्य योगदान लाभले. हा सद्भावनेचा उपक्रम समाजात एकत्रित प्रयत्नांनी अर्थपूर्ण बदल घडवता येऊ शकतो याची प्रेरणा देणारा ठरला. बेळगाव शहरातील आरपीडी क्रॉसजवळ बुधवारी सकाळी एका 4 चाकी वाहनाच्या धडकेत गाय गंभीर जखमी झाली. गायीचा जीव गोरक्षकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. या घटनेनंतर गायीला मुक्तपणे संचार करण्यास रस्त्यावर सोडणाऱ्या मालकाविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच अपघात घडवणाऱ्या वाहन चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाय शहरामध्ये मोकाट फिरत असताना रस्त्यावर अचानक एका 4 चाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली, ज्यामुळे गाय गंभीर जखमी झाली. ही घटना पाहून गोरक्षक निलेश यांनी तत्काळ पुढाकार घेऊन गायीवर उपचार सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राथमिक उपचार करून गायीचा जीव वाचवला. शहरात मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत असून संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मराठा लाईफ इन्फंट्री तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सैन्य भरतीसाठी अनेक राज्यातून बेळगाव येथे दाखल झालेल्या युवकांसाठी जायंट्स सखीच्या वतीने अल्पाहार उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी जायंट्स सखी यांच्या वतीने सर्व युवा वर्गाला पुलाव व कोशिंबीर तसेच पाण्याचे वाटप करण्यात आले. सर्व राज्यातून युवक देश सेवेसाठी मनात स्वप्न बाळगून ते बेळगावात भरतीसाठी आले होते. त्याचप्रमाणे मिळेल तिथे जागा पाहून त्या ठिकाणी झोपून आपली रात्र काढली. त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवत त्यांच्याकरिता जायंट सखीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष शीतल पाटील, उपाध्यक्ष सुलक्षणा शिनोळकर, प्रिया बांदिवडेकर, माजी अध्यक्ष अर्पणा पाटील, नम्रता महागावकर, अर्चना कंगराळकर, दीपा पाटील, विद्या बांदिवडेकर, भाग्यश्री पवार आदी सदस्य उपस्थित होते. चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या मागे कर्नाटक शासनाच्या अंगीकृत इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 70 लाखांच्या अनुदानातून सुरू करण्यात आलेल्या या कॅन्टीनमध्ये गरीब व मजुरी करणाऱ्या कामगारांसाठी केवळ 5 रुपयात नाश्ता आणि 10 रुपयात उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी नोंदणीकृत 58 कामगारांना जॅकेट, हातमोजे, गमबूट आणि हेल्मेट यांचा सुरक्षा किट वाटप करण्यात आले. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील 31,000 नोंदणीकृत असंघटित कामगारांना विशेष ओळखपत्र वितरित करून त्यांना विमा संरक्षण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
सदलग्यातील प्रमुख रस्ते, चन्नमा सर्कल आणि बसवेश्वर सर्कल परिसरातील रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताचा जीडीपी मजबूत असूनही रुपया लक्षणीय घसरत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला असून तो प्रति डॉलर 90.20 इतक्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरची जोरदार मागणी ही घसरण घडवून आणत आहे. ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण असून महागाईचा धोका वाढवणारी आहे. 2025 पूर्वी 2022 मध्ये रुपयामध्ये लक्षणीय घसरण झाली होती. सध्या 3 नोव्हेंबरपासून रुपया 90 पैशांनी घसरला आहे. आज बुधवारी आंतरराष्ट्रीय परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 90.20 वर उघडला. तथापि तो नंतर 90.25 प्रति डॉलर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला. काल रुपया 89.53 प्रति डॉलरवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यात रुपयामध्ये 4.4% घसरण नोंदवली गेली आहे. बँकेच्या विश्लेषकांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपया 90च्या वर जाऊ नये म्हणून आरबीआयने हस्तक्षेप केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारातील विलंब आणि सतत वाढत्या चलन दबावामुळे रुपया कमकुवत होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.